इंट्रोडक्शन भाग पाहूया. इंट्रोडक्शन. ॲज स्टडीड अर्लियर आपण अगोदर शिकला आहात. द सॉलिड स्टेट ऑफ मॅटर इज कॅरेक्टराइज्ड बाय स्ट्रॉंग इंटरपार्टिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता जे सॉलिड असतात, द सॉलिड स्टेट ऑफ मॅटर, पदार्थाच्या सॉलिड अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. सॉलिड पार्टिकलमध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो असं त्याचं म्हणणं आहे. पुढं काय म्हणलं बघा. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ सॉलिड हॅव डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. याचा परिणाम काय होतो? ॲज अ रिझल्ट, याचा परिणाम इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम मोस्ट ऑफ सॉलिड हॅव डेफिनेट शेप, सॉलिडला डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम असतो, ठराविक आकार आणि आकारमान असतो असं त्याचं म्हणणं आहे. विच चेंज ओनली स्लाइटली विथ चेंज इन टेम्परेचर अँड प्रेशर. तो स्लाइटली थोड्याफार प्रमाणात बदलू शकतो किंवा टेम्परेचर आणि प्रेशर चेंज केल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याफारच प्रमाणात बदल होईल असं त्याचं म्हणणं आहे. पुढं काय म्हणलं बघा. द स्मॉलेस्ट constituent particle of various solid are the smallest constituent particle of various solids are atoms, ion or molecule. आता जे सॉलिड आहे ते ॲटम, आयन किंवा सॉलिडचं जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्या पार्टिकलला आपण काय म्हणूया, किंवा तो सॉलिड जो पार्टिकल आहे तो ॲटम, आयन किंवा मॉलिक्यूलपासून तयार झालेला आहे असं त्याचं म्हणणं आहे. पुढं बघूया काय म्हणले. ऑल सच स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऑफ सॉलिड विल बी रेफर्ड ॲज पार्टिकल. तर या ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल आपल्याला काय म्हणायचं? पार्टिकल असं म्हणायचं आहे. ठीक आहे. तर पुढं काय म्हणलं बघूया. टाईप्स ऑफ सॉलिड. आता किती प्रकारचे सॉलिड्स आहेत? देर आर 2 टाईप्स ऑफ सॉलिड, नेमली क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. आता सॉलिडचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे क्रिस्टलाइन सॉलिड, दुसरा प्रकार आहे अमॉर्फस सॉलिड. तर आता आपण पाहूया सॉलिडचा पहिला प्रकार क्रिस्टलाइन सॉलिड. आता त्याचे पॉईंट्स काय काय बघूया. द स्टडी ऑफ मेनी क्रिस्टलाइन सॉलिड इंडिकेट दॅट दे पॉझेस द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. आता क्रिस्टलाइन सॉलिडला पुढील प्रमाणे प्रॉपर्टी आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर पहिली प्रॉपर्टी बघूया. देर इज अ रेग्युलॅरिटी अँड पिरियडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पार्टिकलचं अरेंजमेंट कसं आहे? रेग्युलर आहे. रेग्युलर म्हणजे एच्या नंतर बी, ए बी अशा पद्धतीचं अरेंजमेंट असेल किंवा ए बी सी अशा पद्धतीचं अरेंजमेंट असेल. द ऑर्डर अरेंजमेंट ऑफ ए पार्टिकल एक्सटेंड ओव्हर अ लॉंग रेंज. आता जे पार्टिकलचं अरेंजमेंट असणार आहे ते लॉंग रेंजपर्यंत अशाच पद्धतीचं असणार आहे. ठीक आहे. एच्या नंतर बी, ए बी अशा पद्धतीचं पार्टिकलचं अरेंजमेंट असणार आहे. पुढचा पॉईंट काय म्हणलं बघूया. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, दॅट इज दे मेल्ट ॲट डेफिनाईट टेम्परेचर. आता क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे त्यांना शार्प मेल्टिंग पॉईंट आहे, म्हणजे ठराविक टेम्परेचरलाच ते वितळणार आहेत. शार्प मेल्टिंग पॉईंट, दॅट इज दे मेल्ट ॲट अ डेफिनाईट टेम्परेचर. म्हणजे एखादा जर कंपाऊंड 100 अंशाला वितळत असेल तर तो 100लाच वितळेल असं नाही, थोडं वितळत जाईल असं होणार नाही. याच्यामध्ये 100ला तो वितळेल पूर्णपणे. पुढचं पॉईंट काय म्हणलं बघूया. ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्सेस एक्सेप्ट दोज हॅव क्युबिक स्ट्रक्चर आर ॲनिसोट्रॉपिक. इन अदर वर्ड देअर प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ETC आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. आता जे मॅक्झिमम सॉलिड्स आहे क्रिस्टलाइन सॉलिड ते ॲनिसोट्रॉपिक आहेत. ठीक आहे. ॲनिसोट्रॉपिक असल्यामुळे काय होते, त्यांच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही कशी आहे? वेगवेगळी असणार आहे, वेगवेगळ्या डायरेक्शननं. ठीक आहे. पुढं काय म्हणलं बघूया. आता याचं एक्झाम्पल दिलेलं आहे क्रिस्टलाइन सॉलिडचं. क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल आहेत बघा. आईस, साल्ट्स आणि NaCl. मेटल सच सोडियम, गोल्ड, कॉपर. मटेरियल सच डायमंड, ग्राफाइट, क्रॅमिक्स आर एक्झाम्पल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचे बेस्ट एक्झाम्पल आईस आणि साल्ट ऑफ NaCl. मेटल्सचे जे सॉलिड आहेत किंवा सोडियमचा जो सॉलिड आहे
गोल्ड, कॉपर या मेटलचे सॉलिड हे सर्व क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल आहेत. सॉलिडचा दुसरा प्रकार आहे तो आहे अमॉर्फस सॉलिड. आता अमॉर्फस सॉलिडचे काय कॅरेक्टरिस्टिक आहेत ते बघूया. द पार्टिकल्स ऑफ अ लिक्विड आर इन कॉन्स्टंट मोशन. आता लिक्विडचे जे पार्टिकल आहेत थोडंसं इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे. द पार्टिकल्स ऑफ लिक्विड आर इन कॉन्स्टंट मोशन. लिक्विडचे पार्टिकल सतत कॉन्स्टंट मोशनमध्ये असतात किंवा सतत हालचाल करणारे असतात. द स्टॉप ॲक्टिंग फोटोग्राफ ऑफ अ लिक्विड डिस्क्राईब द अमॉर्फस स्टेट. तर स्टॉप ॲक्टिंग फोटोग्राफ जी आहे लिक्विडची ती काय करते, लिक्विडचं अमॉर्फस स्टेट हे दर्शविते असं त्याचं म्हणणं आहे. इन फॅक्ट दे आर सुपर कूल्ड लिक्विड्स. ठीक आहे. आता अमॉर्फस सॉलिड जे आहेत ते सुपर कूल्ड लिक्विड आहेत. अमॉर्फस सॉलिडला असं सुद्धा म्हणू शकतो आपण सुपर कूल्ड लिक्विड. पुढं काय म्हणलं बघूया. अमॉर्फस सॉलिड हॅव द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक. अमॉर्फस सॉलिडला पुढील पद्धतीच्या गुणधर्म आहेत. कोणते कोणते गुणधर्म आहेत बघा. द कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन अमॉर्फस सॉलिड आर रँडमली अरेंज्ड. आता कन्स्टिट्युएंट पार्टिकल अमॉर्फस सॉलिडचे कसे आहेत, रँडमली अरेंज्ड आहेत. कशाही पद्धतीने, वेड्यावाकड्या पद्धतीने अरेंज आहेत. द पार्टिकल डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर्ड स्ट्रक्चर. आता अमॉर्फस सॉलिडचे जे पार्टिकल आहेत त्यांना लॉंग रेंज नाही अरेंजमेंटमध्ये. ए बी अशा पद्धतीचे नाही, कशाही रँडम पद्धतीने ते अरेंज झालेले आहेत. बट दे डू हॅव शॉर्ट रेंज ऑर्डर. पण त्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात शॉर्ट रेंजमध्ये मॉलिक्युलची किंवा पार्टिकलची अरेंजमेंट आहे. पुढचं पॉईंट काय म्हणलं बघूया. अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. आता अमॉर्फस सॉलिड जे आहेत त्यांना शार्प मेल्टिंग पॉईंट नाही, म्हणजे ठराविक पॉईंटलाच ते वितळतील असं नाही. जर आपण टेम्परेचर हळूहळू वाढवलं तर ते हळूहळू वितळायला सुरुवात होतील. दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर अ टेम्परेचर इंटरवल. थोड्या टेम्परेचर वाढवत गेलं तर आपण हळूहळू ते वितळत जातील. ऑन हिटिंग अमॉर्फस सॉलिड ग्रॅज्युअली अँड कंटिन्युअसली सॉफ्टन अँड स्टार्ट टू फ्लो. जर टेम्परेचर आपण त्याचं वाढवत गेलं तर ते सॉफ्ट होतील आणि फ्लो करायसुद्धा लागतील. पुढचं पॉईंट बघा. दीज सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. आता हे जे सॉलिड आहेत आयसोट्रॉपिक आहे. इन अदर वर्ड देअर प्रॉपर्टीज सच ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी आर ऑल इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. आता हे जे सॉलिड्स आहेत ते आयसोट्रॉपिक आहेत आणि त्यांचे जे वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी, हे कशा आहेत, इंडिपेंडेंट आहेत. आता वेगवेगळ्या डायरेक्शनला कशा आहेत, इंडिपेंडेंट आहेत, स्वतंत्र आहेत. दे एक्झिबिट द सेम मॅग्नेट्यूड फॉर एनी प्रॉपर्टी इन एव्हरी डायरेक्शन. आता त्याच्यामध्ये काय, त्या सॉलिडमध्ये कोणत्याही दिशेने जर एंटर केलं तर प्रत्येक दिशेनं प्रॉपर्टी कशा असतील, सेम असतील असं त्याचं म्हणणं आहे. आता त्याचे एक्झाम्पल पाहूया आपण. आता तर अमॉर्फस सॉलिड्स एक्झाम्पल आहे बघा. ग्लास, प्लास्टिक, रबर, टार, मेटॅलिक ग्लास. ठीक आहे. आता हे याचे अमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल आहेत.